हे सोलर फेन्सिंग सिस्टम आहे आमचं. शेतकऱ्याच्या बांधावर असलेली जी माती आहे त्याचं परीक्षण करून 2 पत्र्यांच्या मध्ये इन्सुलेशन केलेलं आहे. क्वालिटी पण छान आहे. हा डायनिंग टेबल तयार झाला. याच्यावरती तुम्हाला 700 किलो वेट चालतं. सर तेलंगणा मशीन आहे काय? डोकं दुखीला चालतं, दाढ दुखीला चालतं, सर्दीला चालतं. 3 महिन्यात काम दुप्पट पालन. नमस्कार मंडळी, कोल्हापूरची प्राची या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहे तपोवनला लागलेले कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी. कृषी प्रदर्शन खूप मोठे भरलेले आहे आणि आपण प्रत्येक स्टॉलची डिटेल्समध्ये माहिती दाखवणार आहे तुम्हाला. त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून मी हा व्हिडिओ पूर्ण 2 पार्टमध्ये पोस्ट करणार आहे. दुसऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी खालील डिस्क्रिप्शनमध्ये देईन. हा रोटावेटर आहे ना दादा? रोटावेटर आहे ना? याची किती रेंज जाते? बीएससी कंपनीचा रोटावेटर देतो तुम्हाला 13.5 HP मध्ये. ओके. तुम्हाला 2,15,000 रुपयापर्यंत जातो. मग याला काय गव्हर्नमेंट सबसिडी वगैरे? सबसिडी 50% सबसिडी तुम्हाला अवेलेबल होते. ओके. कारण तुम्हाला 80 ते 85,000 रुपयापर्यंत याला सबसिडी अवेलेबल होते. मग आपली कंपनी कोल्हापूरचीच? आपली कंपनी बेंगलोरची ती मेन बीएससी कंपनी. ओके. आपली डीलरशिप आहे इथे कोल्हापूरमध्ये आहे. मग ते डीलरांचा वगैरे काय नंबर कुठे इथे शो केलाय? कुठे आहे? प्रदीप चौगले म्हणून. हां, ते आपण बघू शकता की ट्रॅक्टरची डिझाईन, रोटावेटरची डिझाईन खूप चांगले आहेत. आणि हा छोट्याची किंमत किती जाते? हा छोटा 8 HP मध्ये येतो. हा तुम्हाला चिखलगुट्टा किंवा भांगलण्यासाठी तुम्ही स्पेशल वापरू शकता. हे दोन्ही पण त्याची काय पॉवर मध्ये काय कमी जास्त? 5 HP, हा 8 HP. ओके, हा 8 HP. मग यामध्ये काय? ओके, तो डिझेल इंजिन आहे आणि हे पेट्रोल इंजिन. ओके, याची किंमत काय जाते? म्हणजे 1,05,000. 1,05,000. आणि याला गव्हर्नमेंट सबसिडी वगैरे? सबसिडी 50%. 50%. ऊस तोडणी यंत्र आणि भरणी यंत्र वगैरे आहे. हे शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे अवेलेबल आहेत. तर सोलर फॅन्सिंग आहे. सर याची थोडी माहिती देऊ शकता का? आम्ही तालुका तिवसा जिल्हा अमरावती इथून आलेलो आहोत. हे सोलर फेन्सिंग सिस्टम आहे आमचं. इथं रानगव्यांचा त्रास आहे कोल्हापूरमध्ये, त्याच्यासाठी वापरतात त्याला. ओके. त्याच्याकडे मॉडेल आहे 5-6 मॉडेल. जर बघितलं 6,500पासून मॉडेल सुरू होते 10,500. जशी घ्याल तशी व्हरायटी येते. सोलर पॅनल पण आहे, त्याच्यामध्ये बॅटरी पण आहे, इन्सुलेटर आणि मशीन सोबत पॅकेज होतं. याचा यूज कशासाठी होता? रानगवे, डुकरं वगैरे शेतामध्ये जे नुकसान करतात ओके वगैरे पिकाला, त्याच्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. त्यातून करंट पास होतो का? करंट लागेल, डुकरांना वगैरे करंट लागतं त्याच्यामध्ये. ओके. जीवितहानी वगैरे काही होत नाही. ओके ओके, ठीक आहे. चांगली कन्सेप्ट. आणि याची बॅटरी वगैरे, याला चार्जिंग सिस्टीम वगैरे काय? चार्जिंग करायला सोलर आहे, त्याच्यामध्ये बॅटरी असते. ओके आणि चार्जिंग सोलर. ओके, ठीक आहे. सोलरवर आहे. म्हणजे एकदा लावलं की आपल्याला परत चार्ज वगैरेचा काही प्रॉब्लेम नाही. बरं, आपली कंपनी कुठे असते? कोल्हापूरमध्ये कुठे? कोल्हापूरमध्ये पण आपण डिलिव्हरी करू शकतो. ओके. मग आपला नंबर वगैरे काय, आपल्या सबस्क्रायबरांना काय पाहिजे असेल तर? त्याच्यात नंबर आहे, सगळे आपल्या कंपनीचेच आहेत. टोटल तुम्ही जर बघितलं किती व्होल्टेज तयार होणार? हे आता ह्यांच्या कंपनीचे नंबर आहेत. आणि आम्ही तुम्हाला पाहिजे असेल ऑनलाईन तर आम्ही ट्रॅव्हल्स पाठवतो, डायरेक्ट ट्रॅव्हल्सने. ओके. तरी बेसिक किती किती वायर लागते काय? शेती फार मोठी असल्या कारणाने 10,000 मध्ये तुमचं तारासहित गुंठा. ओके. 10 मशीन, बॅटरी, म्हणजे एक 10,000 मध्ये किती गुंठे वगैरे काय होते काय? 10,000 मध्ये तुमचं कॅपॅसिटी जर बघितलं मशीनचं हां, तर 5 एकरला तुम्हाला मशीन, बॅटरी, सोलर, तार सोबत लाईट वगैरे. म्हणजे 5 एकरला 10,000 मध्ये सगळं होतं. ओके, ठीक आहे. पुरस प्लास्टिकच्या वस्तू आहेत. समिती आहे. तर हे असं टच करू शकतो, तुमची सेवा जोडता येते. हां, आणि एकदा सबमिट केलं ना तर तुम्हाला याचं क्षेत्रफळ दिसून जाईल.
आणि एकदा क्षेत्रफळ कृषी संस्कृती हा कम्युनिटी फार्मिंगचा प्लॅटफॉर्म आहे. शेतकऱ्याचा माल बांधावरून बाजारापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. शेतकऱ्याला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यांचा अभ्यास करून आम्ही हे कृषी संस्कृती ॲप्लिकेशन आणलेलं आहे. या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधावर असलेली जी माती आहे त्याचं परीक्षण करून त्याच्यामध्ये असलेल्या ज्या घटक आहेत जसं की नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फेट आहे, pH आहे, त्या मातीची गुणवत्ता काय आहे ते पहिल्यांदा आम्ही चेक करतो आणि शेतकऱ्याला आमचे तज्ज्ञ जास्त असे सांगतात की त्याने किती प्रमाणामध्ये निविष्ठ टाकल्या पाहिजे. त्याच्यानंतर त्या मातीची गुणवत्ता निर्धारित झाल्यानंतर त्या निविष्ठ टाकण्यासाठी सुद्धा शेतकऱ्याला येणारा खर्च आहे तो कमी करण्यासाठी आम्ही एका ठराविक तालुक्यामधले किंवा पंचकृषीमधले 50-100 शेतकरी एकत्र करून त्यांना बांधावरती ड्रोन सर्व्हिस सारख्या फवारण्या करण्याच्या पर्याय उपलब्ध करून देतो. त्याच्यामधून शेतकऱ्यांचा कृषी निविष्ठेसाठी लागणारा जो खर्च आहे तो साधारण 14-15 हजार रुपये एकरी असतो, तो बऱ्यापैकी कमी येतो. त्या माध्यमातून त्याचा उत्पादन खर्च कमी येतो. त्याचबरोबर ऊसासाठी साखर कारखान्यासोबत शेतकरी जसे जोडलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांची बाकीची जी पिकं आहेत त्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना वेगळ्या खरेदीदारांचे पर्याय आमच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करून देतो. या माध्यमातून शेतकऱ्यांना मेडिएटर सोबत डील करण्याऐवजी डायरेक्टली बायर सोबत कनेक्ट करायचं काम कृषी संस्कृती ॲप्लिकेशन करतं. होऊ शकता इथे पॉवर विडर ते हे रोटावेटरच आहेत. हे पण आहे रोटावेटरमध्ये एक चांगलं काहीतरी वेगळं डिझाईन आहे. रबन रूफ इथे रूफ असे चांगल्या पद्धतीचे आहेत. सर थोडी याची माहिती आम्हाला सांगू शकता आपण? घरावरती घालायचे पत्रे आहेत. त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये गरमी होते आणि पावसाळ्याचा आवाज येतो. हे 2 पत्र्यांच्या मध्ये इन्सुलेशन केलेलं आहे. इन्सुलेशन केल्यामुळे खाली तुम्हाला गरमी खाली पास होत नाही. पूर्ण भरीव आहे का साईडने केलं? भरीव आहे पूर्ण. 2 पत्र्यांच्या मध्ये इन्सुलेशन आहे. हे सगळं फुल पण आणि खाली तुम्हाला लाकडी डिझाईन पाहिजे थिक डिझाईन पण मिळेल. पांढरं व्हाईट पाहिजे तर व्हाईट पण मिळेल. खाली तुम्हाला प्लेन पत्र्याचा शेड आहे असं वाटणार नाही. हे आपला हा असा पत्र आहे ना का सेम खालून? करायची गरज नाही. ओके. आणि याची लाईफ किती वर्ष असते? ओके. आपला शॉप कुठे आहे? ती सांगली पाट्याला. सांगली पाट्याला. आपला काय नंबर वगैरे आहे? 9900355220. कुठे कुठे याच्यावर काय? ओके. सांगली पाट्याला. ओके. याची प्राइस रेंज काय? हे 1.25 इंच जाडीचं आहे ते 150 रुपये स्क्वेअर फूट मध्ये. ओके. त्यामध्ये 2 इंच जाडीचं ते 175 रुपये स्क्वेअर फूट. अशा पद्धतीने ही पूर्ण असं स्ट्रक्चर उभारू शकते यातून. हे रेग्युलर पत्राला आपण 4 फुटाला 1 पर्यंत जातो. त्याला 8 फुटाला 1 घातला जातात. नाही रेग्युलर पत्रापेक्षा लोड बेरिंग कॅपॅसिटी जास्त नाही. हे सॉलिड आलं ना. डबल जायचं त्याला खाली काय काम करते ते? सर हे ठिबक सिंचनचं सिस्टम आहे काय? बरं याची काय प्राइस वगैरे किती बसते आणि डिटेल्स थोडे काय सांगू शकताय? साधारणतः एकरी 4 फुटी सरीसाठी साधारणतः 55 ते 60 हजार रुपये. 4.5 फुटीसाठी 50 ते 55 हजार रुपये पर एकर. ओके. आणि हे मटेरियल वगैरे आपलं कोणत्या कंपनीचं आहे? आणि हे आता सगळे सिस्टीम या पाईप्स वगैरे त्याला सगळे इन्क्लूड लागते ना? तरी एकरी किती खर्च येतो त्याला? अनुदानासाठी पण पात्र आहे. ओके. त्याला किती टक्के अनुदान आहे? साधारणतः शासनाने 80% अनुदान आहे. 80% अनुदान आहे. बरं एकरी याचा किती खर्च येतोय अंदाजे? साधारणतः 50-55 हजार रुपये. ओके. मग त्याची सबसिडी वगैरे आपणच करून देता सगळं? सबसिडी आणि त्याचा खर्च ओके. ठीक आहे. मग आपलं काय कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे आपलं शॉप कुठे असतं? आमचे वितरक भरपूर आहेत. हां. हे आपल्या कोल्हापूरचे वितरक आहेत. मग शॉप कुठे आहे आपला त्यांचा? सानेगुरुजी वस्तात. त्यांचा काही कॉन्टॅक्ट डिटेल असेल तर दाखवा की मला. हे आपल्या सरांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. ओके. ठीक आहे. त्यानंतर इथे प्लंबिंग मटेरियल पण खूप आहे आणि ते चांगल्या क्वालिटीचं आहे. एकदम क्वालिटीचं आहे.
जैन इरिगेशन तर्फे तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये उत्तम प्रकारचे शॉपिंगचं मटेरियल या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये ASTM शॉपिंग पाईप आहेत, CPVC पाईप आहेत, SWR पाईप आहेत आणि ड्रेनेजसाठी DS पाईप्स आहेत. या सर्व उत्पादनांची मालिका जैन इरिगेशन तर्फे प्लंबिंग डिव्हिजन मार्फत या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे. हे उत्पादन आपल्याला आपल्या भागामध्ये नक्की मिळतील. त्याची बिल्ड क्वालिटी पण छान आहे. सर आपला शॉप कुठे आहे? कोल्हापूरमध्ये? महालक्ष्मी शेती विकास केंद्र, नवपुरी व्यापारी पेठ. ओके. हे मटेरियल सगळं आपलं कशामध्ये लोखंडी आहे की? ते लोखंडीमध्ये प्लेटिंग येते. ओके, ह्याच्यावरती प्लेटिंग केलेलं असते. हे शेतीला लागणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत काय? ही चिकू काढायची जाळी आहे, ही आंबे काढायची जाळी आहे, ही घरगुती आपण वापरू शकतो, कलमीला पण वापरू शकतो, सगळीकडे याचा वापर होतो. ओके. हे हँड पंप आहेत ना? हे हँड पंप आहे, हा बॅटरी पंप आहे. ओके. दादा या बॅटरी पंपची प्राइस किती आहे? 3,000 रुपये आहे. हँडपंपची प्राईस 1,000 रुपये आहे. हां, त्याची 2,200 रुपये आहे, त्याची 3,200 रुपये याला बल वगैरे आहे? आहे. त्याच्यावर तुम्ही बल्ब सुद्धा चालू करू शकता. ओके, म्हणजे बल इनबिल्ट दिलाय का त्यामध्ये? येतोच तो ओके, पंपासून येतो. ठीक आहे. तरी याची किंमत काय असते? म्हणजे याची लाईफ किती दिवस असते काय? नाही भरपूर 3-4 वर्षापर्यंतची लाईफ असते. ओके. आणि हे मटेरियल कुठं आपल्या इथंच तयार होतं की? सर हे गुजरात प्रोडक्शन. ओके. मग हे आपल्याला कुठं मिळतं म्हटलं? कोल्हापूरमध्ये शॉप कुठं आहे आपला? महालक्ष्मी शेती विकास केंद्र, कोल्हापूर शॉप. ओके ओके. वा, आपण बघू शकता यांच्याकडे शॉप भरपूर काय काय मटेरियल आहे. राईस मिल म्हणजे तांदूळ कांडप मशीन आहे. 5,500. यांच्याकडे जनरेटर पण आहे. सध्याचे पॅकेजेस पूर्ण भाजीपाले बियाण्याचे आहेत. आमचे दुकान आहे महालक्ष्मी शेती विकास केंद्र. सगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याकडे भाजी बियाणे मिळते. त्याचा फार्म आपलाच आहे की आपण बाहेरून घेत आहे? काय फार्म हे म्हणजे रोप जे तयार होतं कंपनीकडून घेतोय आपण. ओके ओके ओके, ठीक आहे. आता मी बियाणं इथं घेतो, काकडीचे बियाणं. हां हां, शरीराला हेल्दी आहे. हे रॉनिन महोत्सव आहे इथे. ते 1 वर्षाची गॅरंटी मिळते. वॉटर हीटर आहे हा. कमी जागेत बसते, प्लंबिंगची गरज नाही, काय नाही. तुमच्या गार पाण्याने नळाला इनलेट द्यायचा, आउटलेट तुम्हाला डायरेक्ट बकेटला पडणार. अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला गरम पाणी चालू होतं. ओके, मग लगे इन्स्टंट गरम पाणी मिळणार? इन्स्टंट गरम पाणी. ठीक आहे. याची लाईफ किती वर्ष असते काय? 7 ते 8 वर्ष लाईफ आहे. 7 ते 8 वर्ष. आणि याची प्राईस? 3790 आहे. एखादा डिस्काउंट 2790 जोडून देणार. 2700ला घरी येऊन जोडून देऊन जाणार. ओके, ठीक आहे. आणि यामध्ये एकच मॉडेल आहे की आणि आहेत भरपूर मॉडेल? ओके. तर आपण पाहू शकतो की वॉटर प्युरिफायर आहेत ते बघा. दादा याची किंमत किती आहे? याची किंमत तर 9,000 रुपये मार्केटला चालू आहे. आता जर काच बुकिंग केलं तर तुम्हाला 4,500 रुपये भेटून जाईल. 4,500 रुपयाला भेटणार. बरं, याला काय फिल्टर वगैरे चेंज करावं लागतं? 2-2.5 वर्षांनी फिल्टर चेंज करायचं. ओके. ये चल रे. प्युरिफायर होते. स्पेशली बोरच्या विहिरीच्या नळाच्या कुठल्याही पाण्याला मशीन चालते. मल्टीपर्पज आहे. 10 लिटरचं स्टोरेज टँक आहे. भरलं की ऑटोमॅटिक बंद होते. हे बोर मधलं मला काय म्हणत होतं, हे बोरचं पाणी फिल्टर करते? बोरचं पाणी प्युअर करणार, सेम बिस्लेट सारखं पाणी करून देणार तुम्हाला. आणि मग त्यातलं क्षाराचं प्रमाण वगैरे सगळं निघून जाते? म्हणजे आपल्या मशीनमध्ये पाण्याचा पीएच सुद्धा पर्सनल हायड्रोजन वाढतो. साधारणतः जो अल्कलाईन वॉटर आपल्या मशीनमध्ये अल्कलाईन वॉटर, अल्कलाईन वॉटर जे मशीन घेणार त्याची किंमत आहे 2.5 लाख रुपये. तर आपल्या मशीनमध्ये अगदी कमी रेंजमध्ये आपण अल्कलाईन वॉटर करून देतो. ओके, ठीक आहे. मग यामध्ये मॉडेल हे एकच आहे की हे अजून आहेत की 4 मॉडेल आहेत? 1, 2, 3, 4. सर एक मिनटा. ओके, नाही ते टेंट विकायला ठेवलेलं ते. हे टेबल्स आहेत. हा टेबल जरा एक ॲडजस्ट करून दाखवत आहे. दाखवा की. ओपन केला तर तुम्हाला लहान मुलांसाठी अभ्यासासाठी टेबल तयार होतो. ओके,
स्टडी टेबल तयार झाला. हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये तुम्हाला शिपाई टेबल तयार होतं. त्याच्यावरती 300 किलोपर्यंत वजन चालतं. ओके. प्लस तुम्हाला हॉलमध्ये किचनमध्ये गार्डनमध्ये टेरेसमध्ये तुम्हाला जेवण करण्यासाठी हा टेबल तयार होतो. हा डायनिंग टेबल तयार झाला. त्याच्यावरती तुम्हाला 700 किलो वेट चालतं. 150 किलोचे 4 माणसं बसू शकतात. बसून बघा सर काय अडचण. ओके. शुते बसून बघ. बघा सर, यावरती 4 माणसं आरामात बसू शकतात. प्लस तुम्ही आज बुकिंग केला तर तुम्हाला बिर्याणी फ्री भेटतात. आणि हे टेंटची प्राइस किती आहे? 6,500. आणि या टेबलची? टेंटची 3.5 नाही सर, टेबलची 6,500. 6,500. मग आजच्या दिवसाला काय डिस्काउंट त्याला? डिस्काउंट देऊनच आहे. ओके. मूळ किंमत. बरं, आपलं आता हे एक्झिबिशन राहू दे. बाहेर समजा कधी जर घ्यायचं असतं तर आपलं शॉप कुठे आहे? सांगलीमध्ये. आपलं कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे काय? हे त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. टेबल खूप छान आहेत. भरपूर अशा पद्धतीने होतं. घरामध्ये सिलिंगची टँक, लिंक आहे, डिझेल टँक, ऑइल टँक, पेट्रोल टँक, सिलिंग टँक, वॉटर टँक. शेतामध्ये PVC पाईप, प्लास्टिक पाईप, लोखंडी पाईप, रबरी पाईप, स्टील पाईप, स्टील आहे, मेटल आहे, मार्बल आहे, स्टील आहे, मटेरियल आहे, खुर्ची आहे, टेबल आहे, कूलर लॅपटॉप आहे, गाडीचे इंडिकेटर, शेताचे कापड आहे, लहान मुलाचे केक आहे, ज्वेलरी आहे, जिथे सोल आहे. संपूर्ण वस्तूला जोडायला एकच. याला फक्त 10 ते 20 सेकंड घालून लावायचं. आणि कॅन्डल लाईटर घ्या. हे असं विकलं की डायरेक्ट गेला असं प्रेस मध्ये आपण लावा. दोन्ही वाटर चालू पाण्यावर ओल्या ठिकाणी कुठलं सोल्युशन लागत नाही. रनिंगवर चालू काम करतो. हे झालं लिकेज बंद, परमनंट जॉईंट टाकी खाली करायचं काम. तुम्हाला अँगल लावायचा, हुक लावायचा, फोटो फ्रेम लावायचा, भिंतीला होल मारण्याची आवश्यकता नाही. बॅक साईड लावून त्या चिपकून त्या भिंतीला सुकल्यावर डायरेक्ट 50 किलोपर्यंत वजन चालतं. तुटलेल्या तमाम वस्तू जोडायला एकच. 100 मध्ये 100 प्रकारच्या वस्तू जोडा. याची एका ट्यूबची किंमत 100 रुपये आहे का? आणि हे जॉईंट हे परमनंट झालं? परमनंट जॉईंट. डबल निघत एक लागल्यावर. ओके, ठीक आहे. थोडा जोडा आपली वस्तू आपल्या कामात. बरं, हे आता समजा जर ह्या एक्झिबिशन नंतर जर ही वस्तू घ्यायची असेल फक्त कृषी प्रदर्शन मध्ये, बाकी कुठेही मिळत नाही. बाकी अवेलेबल नाही कुठं, फक्त आपल्या प्रदर्शनामध्ये स्टॉल असते. ओके ओके ओके. या पाईप सर आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे? हे आता ठिबक सिंचन वगैरे काय येते आपल्याकडे? इरिगेशन सिस्टम आहे. इरिगेशन मध्ये सगळे सिस्टीम आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके. आणि याची सर लाईफ किती वर्ष असते काय? ISI मध्ये, नॉन ISI मध्ये. ISI मध्ये शासनाचा नियम आहे 5 वर्ष, आपण 10 वर्षापर्यंत. ओके. आणि सर हे सगळी सिस्टीम एका एकरला लावायची झाली, ठिबक सिस्टीम आपल्याकडे होते ना, तर किती कॉस्ट जाते त्याची? ISI मध्ये करायचं असं आता इकडे जे आहे ना पीक ते सगळं ऊसाचं आहे. ओके. ऊसाचं असेल तर त्याला 52,000. आणि त्याला सबसिडी सरकारी वगैरे काय? 70%. तर आपण बघू शकता याची बिल्ड क्वालिटी पण चांगली आहे. जर हे आपल्याला प्रोडक्ट जर आमच्या सबस्क्रायबरांना घ्यायचं असतील तर आपला शॉप कुठे आहे? आणि काय सिद्धीविनायक ड्रिप इरिगेशन म्हणून आहे. ओके. हां, तो आपला नंबर आहे का? हां. ओके ओके, ठीक आहे सर. याला काय म्हणतात? फिल्टर म्हणतात त्याला. ओके. ज्या झाडाला पाणी पासून घाण येते ती ह्यातून पुढे होते. यातून घाण पुढे जाऊ शकत नाही. तिथे काय माती वगैरे खडक वगैरे असेल तर इकडे तिकडे फिल्टर होऊन जाणार. तर याची किंमत काय असते? 350,000. आणि हा छोटा? ओके, ठीक आहे. हे आता आपण पाहू शकता इथे ट्रॅक्टर. शक्तिमान ट्रेंडी एंटरप्राइजेस म्हणून आपला शॉप आहे यांचा. इथे शेतीविषयक लागणारे पूर्ण अवजार आहे, ट्रॅक्टरला लागणारे अवजार आहे ही पूर्णपणे आहेत. शेती अवजारामध्ये सर्वोच्च म्हणायला गेलं तर जगामध्ये सर्वात जास्त बनवणारी कंपनी जी आहे तर ती आपण शक्तिमान या नावानं आपण सांगू शकतो. जवळपास जगभरामध्ये 110 देशांमध्ये आपलं मटेरियल जे आहे ते एक्सपोर्ट होतं.
शेतीच्या पूर्ण क्रॉप सायकलला जे लागणारी जी अवजार आहेत ती म्हणजे सॉईल प्रिपरेशनपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत ही पूर्ण रेंज आपल्याकडे शक्तिमानच्या एका छताखाली अवेलेबल आहे. तर या अनुषंगानं मी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करेन की आमच्या स्टॉलला आपण जरूर भेट द्यावी आणि या सर्व अवजाराची पूर्ण माहिती घेऊन आपल्या शेतीसाठी जे काय गरजा आहेत आपल्या त्यानुसार आपल्याकडे सर्व अवेलेबल असलेली जे काय अवजार आहेत तर त्याची आपण पूर्ण माहिती घेऊन त्याचा उपयोग करून घ्यावा. धन्यवाद. हे आपण पाहू शकतो की अवजारांची बिल्ड क्वालिटी ही खूप चांगली आहे. हे आपल्याला सर शेतीविषयक जे नांगरटी वगैरे सगळ्या गोष्टी देणार ना आपल्याला पूर्ण म्हणजे तुम्हाला सॉईल प्रिपरेशन म्हणजे जमीन मशागत तयार करण्यापासून ते पूर्ण हार्वेस्टिंगपर्यंत म्हणजे तुम्ही पीक जे आहे ते तुम्हाला कापणीपर्यंत जे आहे पूर्ण सगळी सायकल आपल्याला मिळाली. हे जे मी आता नवीन पाहतोय हे आपल्या ट्रॅक्टर फवारणी हे काय याची पूर्ण सगळे अवजारी आपली ट्रॅक्टर माउंटेड आहेत. ओके. त्याच्यामध्ये पुढची जी स्टेप आता येते ती मॅन्युअल ऑपरेटमध्ये पण येते आपली. पण आता जी अवजार सगळी पूर्ण आपली ट्रॅक्टर माउंटेड आहेत. पीटीओ बेस आपल्या आपण म्हणू शकतो. ठीक आहे सर, थँक्यू. भरपूर बल्कमध्ये इथे मटेरियल आहे. समृद्धीचं शॉप आहे. यांची बिल्ड क्वालिटी चांगली आहे. 130 डोकंदुखीला चालतं, दाढदुखीला चालतं, सर्दीला चालतं, मान दुखत असेल, पाय मुरगा आहे, पायांची सूज आहे, सबकलंय, मुक्का मार लागला, वही वातानं दुखत असेल, सर्व दुखण्यावर पण चालतं औषध. हा कुठला त्रास असेल औषध लावून बघा. 2-2 हजार रुपये ते दाढ काढतो, काढायचं नाही 2 मिनिटामध्ये दाढ काढणं बंद. एखादा डोकं दुखत असेल कपाच्या दोन्ही बाजूला 1 मिनिटामध्ये डोकं दुखी हो नाही हे चांगलंच आहे साहेब. बघा घेतला बरं दिवस सर्दी होत नाही. सर आता हे औषध आहे ते आपलं आयुर्वेदिक आहे की आयुर्वेदिक आहे सर. प्रत्येक आयुर्वेदिक मेडिकल मध्ये उपलब्ध आहे सर. टिपूरला जाय सर, इस्लामपूर. सर्व दुखण्यावर चालतात. दाढ दुखती दाढ वाटे तेवढा कापूस करून दाढ ठेवा, दाढ दुखणं बंद होतं सर. डोकं दुखायला कपायच्या दोन्ही बाजूला एक थेंब लावा, अर्धा मिनिटामध्ये डोकं दुखी बंद. एखाद्या शेतकऱ्याला इच्छा चावला 2 थेंब घ्या, चवल्या ठिकाणी दाबून ठेवा, 2 मिनिटामध्ये इच्छा उतरतो सर. आपल्या पायाच्या नकापासून डोकीच्या केसामध्ये कुठलाही त्रास असेल औषध लावून बघा. आणि याच्यामध्ये लसूण आहे, लवंग आहे, मोहरी आहे, तीळ आहे. आपण जे घरामध्ये खातो 11 वनस्पतीपासून बनवलेलं आहे सर. सांधे, कंबर, गुडघे, मान, पाठ, टाच या सर्व दुखण्यावर चालतं. हे समजा आपल्याला जर की नाही इथे एक्झिबिशन नंतर जर घ्यायचं असेल तर कुठे आहे? इस्लामपूरला मिळतं सर. कुरिअरनं पोस्टानं मिळतं. घरपोच 200 रुपयाला मिळेल. हे आपलं प्रिपेड ऑर्डर असणार आहे की पोस्टपेड असणार? ओके ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे डिलिव्हरी झाली की पैसे. ओके ठीक आहे. ओके. करंटमध्ये असं इथपर्यंत जाणवतो. पाठीची कमरेची त्रास राहता, मणक्याची मागण्याची स्पाईनची आणि नसांना चॉकअप झाल्या नसा जे आहे ते ओपन करण्याचं काम प्रॉपर करतो शरीरामध्ये. त्यामध्ये तुम्हाला बीपी शुगरचा त्रास आहे, सर्वाइकलचा त्रास आहे, पॅरालिस पेशंट आहे. पॅरालिस पेशंटसाठी आपण मेडिकल गोळ्या औषध खाऊन आपण नसन मोकळं करायला काम करायचं. पण हा जो प्रकार आहे हा थेरपी सेंटरचा प्रकार आहे. ऑर्थोपेडिकमध्ये थेरपी सेंटरमध्ये डॉक्टर लोक याचं तुम्हाला ट्रीटमेंट देतात. 2-3 महिन्यात ट्रीटमेंट लागते. हे काय आहे आपलं? वेट लॉससाठी मशीन आहे. वेट लॉस म्हणजे याला व्हायब्रेशन जिम सिस्टम आहे. तशा प्रकारे आपण ट्रेडमिलमध्ये धावतो पडतो नाही कसल्या प्रकारच्या वेगवेगळ्या पोझिशनमध्ये याला उभं राहायचं. ऑटोमॅटिकली वर्कआउट होतं. काहीच करायची गरज नाही, पोझिशनने उभं राहायचं त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग त्याला याची किंमत किती असते वगैरे काय? किंमतला 32,500ला पडतं. आपल्याकडे 25,500ला आहे. ओके. आणि हे जे मशीन आहे याचं काय उपयोग होतं? ब्लड सर्क्युलेशन आहे. ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी. ओके. ॲक्युपंक्चर होतं ना का सेम तसल्या प्रकारे. डॉक्टरांचं प्रोडक्ट आहे. ऑर्थोपेडिक मध्ये वापरलं जाते थेरपी सेंटर. ठीक आहे. आणि हे व्यायाम एक्सरसाइज त्या प्रकारे एक्सरसाइज सगळ्या करू शकतो का आपण? ओके. केंद्र या सरांचं इथे शॉप आहे. सर आपल्या थोडे मशिनरींची आपल्याला माहिती देऊ शकता का आपण? आपल्या मशीन आहेत मशीनवर तुम्ही घरबसल्या व्यवसाय करू शकता. त्या मशीनर तुम्ही घेतल्या आमच्याकडनं त्या मशीनला लागणारा कच्चा माल कंपनी देते तुम्हाला. तयार झालेलं माल कंपनीच परत देते. ओके. हे आपल्याकडून
मशीन घेतलं की काम पण तुम्ही देणार आणि काम उचलणार पण तुम्ही. ओके. आणि हे मशीन कसलं आहे? गोलवाती बनवायचं मशीन आहे, गोलवाती. ओके. एखादी मला डेमो दाखवू शकता बनवून? आणि हे त्याच्यावर कमळीचे वाती तयार होतात. ओके. हे फुलवाती तयार होतात. हा कापूस हात घेतला की ऑटोमॅटिक वात तयार होऊन पडते. सर तेलंगणा मशीन आहे काय? यामध्ये किती प्रकारचं तेल निघू शकतं? कोणतंही तेल आपल्याला निघू शकतं. ओके ठीक आहे. तर एक डेमो दाखवा की मला. ठीक आहे. मग इथून हे तेल यायला चालू झालं. ओके. पुढे पडाले हो. हां पडाले. हां म्हणजे हा त्याचा सगळा जो असतो तो पूर्ण. हां खाऊ शकता. लाडू, चटणी, भाजीला तर या मशीनची किंमत किती आहे सर? त्याची 28,500 MRP आहे. प्रदर्शन वापरला आपल्याला 4,000 रुपये डिस्काउंट मिळेल. ओके. तर 500 रुपये. बरं हे एक्झिबिशन संपल्यानंतर जर आमच्या व्ह्युअर्सना घ्यायचं असेल तर कॉल करायचा मशीनवरती. तर आपलं ऑफिस वगैरे कुठे असतं काय? मेन ऑफिस पुण्याला आहे, मार्केट सुभाष नगर आहे. ओके. मग इथं कोल्हापूरला डिलिव्हरी वगैरे काय? कोल्हापूरला होम डिलिव्हरी तुम्हाला मिळून जाईल. आणि नंतर मध्ये कॅश ऑन डिलिव्हरी मिळणार की? पहिलं फक्त बुकिंग करावं लागतं आणि कॅश ऑन डिलिव्हरी तुम्हाला घरी नाही. ओके ओके ठीक आहे. मग तुमचा नंबर? ओके. नंबर दिलेला आहे. तरी याची लाईफ किती वर्ष असते? हे मशीनचा जर यशस्वी मशीन आहे. रोजचा जर तुम्ही 5 तास जर वापर केला तर 10 ते 15 वर्ष. मंचुरियन मसाला पनीर स्लाइस. सर थोडी माहिती सांगा. आमचा कोबी मंचुरियनचा मसाला आहे घरी बनवण्यासाठी. याच्यामध्ये मीठ, मिरची, बेसन वगैरे घरचं काही ऍड करायची गरज नसते. याचा भाजीपाला टाकायची असते. आमचा मसाला असतो, मसाला टाकायचा असतो आणि थोडंसं पाणी टाकायचं. याच्यामध्ये मिक्स करून तळायचं असते. याच्यामध्ये मीठ टाकायची गरज नाही. मिरची, बेसन वगैरे, तिखट वगैरे काही ऍड करायची गरज नसते. एका पॅकेटमध्ये 2.5 किलो व्हेजिटेबल्स बनते. पॅकेट 1 वर्षभर खराब होत नाही. हे आमचा पुण्याचं आहे, वारजेचं आहे. पुणे इथलं प्रोडक्ट आहे आमचं. तिथं आमचा शॉप आहे. आपल्याला हे कोल्हापूरमध्ये परचेस करायचं झालं तर नंतर कसं करायचं? होम डिलिव्हरी भेटते. याच्या पॅकेटमागे नंबर आहे. मिनिमम 5 पॅकेट ऑर्डर करावे लागतात. MRP प्रमाणे होम डिलिव्हरी कोरिअरने भेटून जाईल आपल्याला. हा नंबर कुठे आहे? जरा नंबर मला सांगा की ते लय छोटा आहे त्यामध्ये. याचा नंबर आहे बघा 9370688712. जडीबुटी उपचार ते जडीबुटी वेगवेगळ्या लावलेल्या आहेत. त्या जडीबुटी या सर्व आजारांवरती उपयोगी आहेत. सगळ्यावरती उपचार आहेत. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आयुर्वेदिक आहे पूर्ण. हे इथं आहे स्लायसर भाजी कटिंगचे. बटाटा घ्यायचा. याच्यामध्ये असा बटाटा ठेवायचा. डायरेक्ट याला प्रेस केला इकडे फिंगरचेस तयार. ओके. आणि काय काय होऊ शकतं यामध्ये? हाच घ्यायचा, डबल याचा टाकायचा. डायरेक्ट याला प्रेस केला भाजीला रेडी. फक्त टाकायचा आणि प्रेस करायचा. कांदा असेल कांदा घ्यायचा. याच्यामध्ये कांदा ठेवायचा. डायरेक्ट याला प्रेस केला. हा कांदा बारीक बारीक करायचा. हात घ्यायचा, डबल टाका. डबल याला प्रेस केला. हा भाजीला तयार. नाव घेऊन सर्व वस्तू बारीक करणार. टमाटा कटिंग करायचं असेल तर टमाटा घ्यायचं. टमाटा फक्त अर्धा कटिंग करायचा. तर याच्यामध्ये पाणी असं येर असं. हा टमाटा घ्यायचा, ठेवायचा. डायरेक्ट याला प्रेस केला. एक एक फोड मापून घ्यायची. जगातला कुठलाही भाजीपाला अगदी 0 मिनिटामध्ये बारीक. नाव घेऊन सर्व वस्तू बारीक करणार. किती रुपये प्राइस आहे सर त्याची? 800 रुपये किंमत आहे. 500 रुपयामध्ये येणार. समजा आपले एक्झिबिशन नंतर जर कुठे घ्यायचं असेल तर हा कुठे प्रोडक्ट मिळू शकतो? ऑनलाईन मागवला कंपनीकडूनच. डायरेक्ट हे आपली कंपनीकडून डायरेक्ट कंपनीकडूनच मागवला. कोणत्या म्हणजे कॉन्टॅक्ट डिटेल्सला कॉल केल्यावरती मिळू शकतं? 99 7 296 290. ओके ठीक आहे.
या हे बाहेर जे लावल्यात त्या कॉन्टॅक्ट नंबरला कुठल्याला पण कॉल केला तर मिळू शकतं का? चालतं. मॅजिक पेन आणि बुक आहे काही. ओके, समजा तुम्हाला 3 ते 4 वर्ष शॉप चालतं. आता भेटली आहे धुवू शकता तुम्ही, घेऊ शकता. मिक्स पेपर आता ते भिजत नाही खराब बेस्ट. सर याची MRP किती आहे? याची MRP आहे सर तशी 225 रुपये. आपण डिस्काउंट करून 75 रुपये डिस्काउंट करून 150 ला देतो. हे एक्झिबिशन नंतर जर आपलं हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर कुठे घेता येईल काय? ऑनलाईन घेता. आपलं कोल्हापूरमध्ये शॉप नाही कुठे? पुण्यामध्ये. मग हा मागे जो नंबर आहे त्याला कॉन्टॅक्ट केला तर त्याला मिळून जाईल ना? मग हे रेट कसे असणार आहेत नंतर त्याचे? ऑनलाईन जर घेतला तर 250 रुपयाला आहे. ओके घेतला तर दुकानमध्ये 150. ओके सर. मॅजिक बुक आहे. आता LED बल्ब आहे. चार्जिंगचा बल्ब आहे? किती रुपयाला आहे? आणि हा पडलेला आहे फक्त 100 रुपये. 400 रुपये किमतीचा चार्जिंग बल्ब फक्त 100 रुपये. 100 रुपये 100 रुपये 100 रुपये 100 रुपये. लूट लो धमाका ऑफर. सर मग आहे ना? हो. हे आपण आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे. हे प्लांट कुठे आहे आपला? बरं, आता या एक्झिबिशन नंतर जर आपल्याला हे मध जर परचेस करायचं असेल तर ते कुठे करता येईल? कोल्हापूरमध्ये काय आपलं प्लांट कुठे? ओके, कुशिऱ्यामध्ये. ओके, समजा हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे. हे मध आपलं गॅरंटी असणार ओरिजिनल. ओके, थिकनेस जरा थोडी दाखवा मला. बघू शकता आपण याची थिकनेस खूप छान. ओके सर. जो घरगुती आइटम है, छान आइटम है, नवीन आइटम आपको आपने अगर गरम पूड़ियाँ बनाते, मोटे सेवगा बनाते, जो आपका बेसन का, तंदुल का, जवारी का, गेहूं आटे का, कोई भी आटा घर में आप बनाएंगे. आप अगर कुरडिया बनाते, सेवगा बनाते, आपको ऐसा तैयार करेंगे. एवढ्या प्रकारचे प्रोडक्ट होणार दादा यामध्ये? आपण आता इथे पाहू शकता की लाईट सोलर सिस्टम पण आहे. डिस्ट्रीब्युटर आपण आहे कोल्हापूरमध्ये. शिरोळ MIDC मध्ये आपलं ऑफिस आहे. कुणाला जर सोलर प्लांट बसवायचा असेल, PM सूर्यवीर योजनेमध्ये जर कुणाला सबसिडीचं काम करायचं असेल तर तुम्ही शिरोळ MIDC मध्ये शिए पाड्याला आपलं ऑफिस आहे, तिथं कॉन्टॅक्ट करू शकता. सोलर पॅनलला 25 वर्ष वॉरंटी आहे. याच्यामध्ये इन्व्हर्टरला 7 वर्ष वॉरंटी आहे. सबसिडीची स्कीम कोणाला करून घ्यायची असेल तर तुम्ही कंपनीमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता. याच्यामध्ये 3 किलोवॅटसाठी 2 लाख खर्च आहे. 8,000 सबसिडी रिटेल मिळते. कंपनीची ऑफर आहे. तुम्ही फक्त 1,25,000 गुंतवायचे. बाकीचे रक्कम कंपनी स्वतः आम्ही घेणार आहे. सबसिडी आम्ही कंपनी घेणार आहे. त्यामुळे तुम्ही कमी किमतीमध्ये आपला प्लॅन लावून घेऊ शकता आणि आपलं लाईट बिल वाचून घेऊ शकता. आणि सर याला सुरुवातीला आपली इन्व्हेस्टमेंट काय असते का? 75% करायचे, 25% कंपनी लावणार आहे इन्व्हेस्टमेंट आता. ओके, म्हणजे 75 याला मग लोन वगैरे करून देता का? कंपनी देतो. ओके, बँकची लोनची प्रोसेस जर काय असेल तर आपण बँक लोन करून देऊ शकतो याच्यामध्ये. ओके, आता 3 किलोच्या प्लॅनची 2 लाख रुपये खर्च आहे, तरी पण कंपनीनं ऑफर काढलेली आहे की तुम्ही फक्त 1,25,000 गुंतवायचे. त्याच्यानंतर 25,000 रक्कम आहे ती कंपनी गुंतवणार आहे. सबसिडी रक्कम जमा झाल्यानंतर ती कंपनी रिटर्न कंपनीला द्यायची. आम्ही कंपनी घेणार आहे. आणि आपलं कॉन्टॅक्ट डिटेल्स जरा मला थोडे दाखवा की म्हणजे आमच्या व्ह्युअर्सना दिसतील. प्लीज कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्ही करू शकता. याच्यामध्ये मेन ऑफिस आपलं शिरोळ MIDC प्लांटमध्ये आहे. पुढाच्या ऑफिसच्या समोर आहे आपलं प्लान. त्यानंतर आपल्या कंपनीचे ॲथोराइज 25 सर्व्हिस इंजिनियर असल्यामुळे तुम्हाला सर्व्हिस अधिकृत कंपनीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. इतर कंपन्यांपेक्षा आपल्याला सर्व्हिस सपोर्ट जास्त असल्यामुळे तुम्हाला सर्व्हिस 24 आवर्स सर्व्हिसमध्ये मिळणार आहे. आणि सर याला मेंटेनन्स काय असतो का? सोलर
पॅनलला मोस्टली मेंटेनन्स म्हणजे काय आहे की याच्यावरती पडणारी धूळ वगैरे आहे ती आपण स्वच्छ कापडानं पुसून घेऊ शकतो. त्यानंतर याला केअरलेस म्हणजे जास्तीत जास्त आपण 10 किंवा 15 दिवसांनी क्लिनिंग करणं हे महत्त्वाचं आहे. याचं लाईफ आणणं म्हणजे जास्तीत जास्त पाण्याचा यूज करायचं नाही आहे, स्वच्छ कोरड्या कापडानं पुसून घ्यायचं याच्यामध्ये. तुम्ही पावसाळ्यात वगैरे लाईट कन्झ्युम करू शकतं का? आपण याच्यामध्ये कसं आहे की आपली तयार झालेली युनिट जे आहे ते जनरेशन मीटर थ्रू आपण MSCBला देऊ शकतो. त्यानंतर एक्स्ट्रा युनिट MSCBला देऊन जेव्हा सोलर प्लांट बंद होईल तेव्हा नाईटला तर आपण MSCBचा यूज करू शकतो दिलेले युनिट्स. त्याच्या थ्रू आपण युनिटला वापर करून घेऊ शकतो आणि आपलं लाईट बिल 0 करू शकतो. हा आपण विजेचा प्रश्न 25 वर्षात निकाली काढू शकतो. चांगल्या कॉन्ट्रॅक्टसाठी किंवा चांगल्या प्रोडक्टसाठी आपण कंपनीमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता. सर्व्हिसचा स्टाफ आपल्याकडे 25चा असल्यामुळे कुठलाही तक्रार झाली तर इन हाऊस तुम्ही सर्व्हिस टीमला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. थँक्यू. त्यानंतर हे वॉटर प्युरिफायर आहे. वॉटर प्युरिफायर की मला वाटते 8 चक्के आहे. 8 चक्कीमध्ये पण डिझाईन चांगले आहे त्यांच्याकडे. मिक्सर ग्राइंडरमध्ये पण सर्व 8 चक्के आहेत. पुढे आल्यानंतर बालाजी पोल्ट्री सर्व्हिसेस ते आपण पाहू. 3 महिन्यात तांबडपट कुक्कुटपालन. नमस्कार सर. थोडी आपल्या दुकानची माहिती मला द्या की आपलं दुकान कुठे आहे, काय? कोल्हापूरमध्ये गंगावेशमध्ये आपलं दुकानच आहे. कोल्हापूरमध्ये आपल्याला ही लहान पिल्ली सप्लाय केली जातात. त्याचं खाद्य लहान पिल्लांना लागणारं खाद्य ते आता आपलं बॉयलर कोंबड्यांचं आहे की देशी कोंबड्यांचं? देशी कोंबड्यांच्या प्लांटला जे सगळं वस्तू लागतात अगदी शेतकऱ्यांना उपयुक्त म्हणून साईड बिझनेस खूप चांगला आहे. ओके. बरं सर, ह्याला मी काय म्हणतोय, हे मटेरियलला वगैरे काही सरकारी सबसिडी वगैरे असते? असतात ना. प्रत्येकी झेडपी साईडला जिल्हा परिषदमध्ये त्यानंतर GR निघत असतात. त्यामध्ये कॉन्टॅक्ट करून ते करू शकतो. ओके, ठीक आहे. आपल्याकडे काय काय हे सर्व मटेरियल मिळतं का? अवेलेबल असतं, रेडी स्टॉक असतो पूर्ण अगदी 50 पक्षापासून ते 10,000 पक्षांपर्यंत त्या सगळ्यांना आपण रेडी सांगतो. जर समजा कोणाला जर हा बिझनेस चालू करायचा असेल तर सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट किती आहे? नथिंग आहे, अगदी 1000 पासून चालू करू. ओके. मग याचे समजा शेडनेट वगैरे आपण सगळं पूर्ण मटेरियल सप्लाय करू शकता? जाळी असते, त्याचा पडदा असतो, त्याला अन्य केजेस वगैरे असतात. ओके. त्या सगळं ते लाईट कोंबड्यांसाठी लाईट्स असतात ना, ते लॅम्प वगैरे? हां, लॅम्प वगैरे त्याला गरमी देण्यासाठी असतो. ओके. रोजला 8-10 दिवस त्यांना गरमी द्यायची असते. ओके. पक्षी व्यवस्थित वातावरणामध्ये ठेवू शकतो. ठीक आहे, थँक्यू. आणि हे खाद्य आहे का त्यांचं? हे लहान पक्ष्यांसाठी असतं, हे मिडियमसाठी असतं आणि हा मोठ्या पक्ष्यांसाठी असतं. ओके, ठीक आहे. पाण्याची भांडी असतात, पाण्याची भांडी हे सगळं सेटअप असतं. आपलं आमच्या व्ह्युअर्सनं जर आपला एखादा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर दाखवा मला. हे सरांचं कार्ड आहे. तुम्हाला जर काही मटेरियल लागत असेल तर या सरांकडून आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. पाण्यांचे मटेरियल लावलेले आहेत. लावायचा सायकलला, फोर व्हीलरला, टू व्हीलरला, नळाला, चंबरला कोडे लावा. यालाही चालणार, यालाही चालणार, यालाही चालणार. हे पानं कोणत्याही याला चालते? बारक्याला बारका आहे, मोठ्याला मोठा आहे, छोट्याला छोटा आहे. किती लहान मोठा नट असू दे चालते सगळ्याला? सायकलला, टू व्हीलरला, फोर व्हीलरला, नळाला, चंबरला सगळ्याला लावायचं, फिरवायचं. यामध्ये सायझेस किती आहेत? 4 MB पासून 25 पर्यंत. बारक्याला बारका आहे, मोठ्याला मोठा आहे, छोट्याला छोटा आहे. लावायचं, फिरवायचं. सायकल आहे, टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, नळ आहे, चंबर आहे, नागर आहे, इथे पण पाण्याचे वगैरे व्हरायटी आहे आणि हा पाणी युजफुल आहे भरपूर. सायकल आहे, टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, नळ आहे, चालू शकतो. त्या पुढे आले शॉप आहे, नमकीन वगैरे सर्व व्हरायटी
हे प्रोडक्शन आपलंच आहे सर, हे प्रोडक्शन आपलंच आहे. ओके, आपला प्लांट कुठे आहे? प्लांट आपला कुठे असतो? लेवाडी. पुढे आल्यानंतर हा एक स्टॉल आहे. तुमचं नाव आहे श्रेष्ठ बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेड. आपल्याकडं सेंद्रिय ऑर्गॅनिक रासायनिक खते मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याला फर्टिलायझर असतात, मायक्रोन्यूट्रिएंट, तसेच विविध प्रकारचे कीटकनाशके, परत फर्टिलायझर कंपनी वगैरे आहे. आपला शॉप कुठे आहे मॅडम? नेचर ॲग्रो मार्केटिंग शाहूपुरी. शाहूपुरीमध्ये. आणि आपलं होम आहे ते गोकुळगाव महालक्ष्मी कॉटेज शेजारी तामगाव. आपल्याकडे खते पूर्ण मिळते का? कीटकनाशक खते पण मिळते. पूर्णपणे 98% 90% येणार सर. फार्मा पेस्ट कंट्रोल शॉप आहे. आपण पाहू शकता यांच्याकडे कीटकनाशकांची बल्कमध्ये क्वालिटी असते. पालीचं औषध आहे, झुरळांचं औषध आहे, मुंग्यांचं औषध आहे, मच्छरांचं औषध आहे. सर हे आपल्याला घ्यायचं असेल तर ही बॉटल कितीला आहे? इथे अर्ध्या किमतीत आहे कृषी प्रदर्शन आहे म्हणून. बाहेर घेतलं 425 तास इथे 200 रुपयाला येणार. इथं 200 रुपयाला मिळणार. आपला हा प्लांट समजा हे जर घ्यायचं असेल तर आपला प्लांट कुठे आहे? शिराळा MIDC मध्ये फॅक्टरी आहे, मुंबईला मेन ऑफिस आहे. ओके. कोल्हापुरात लागला मुळशीला मिळतात. हे आपले 100% इफेक्टिव्हली होणार. ओके. कोणत्याही प्रकारची औषधं मिळू शकतात. हे सापाला पळवण्याचा उपाय म्हणजे काय विषय आहे? ओके. घराच्या बाहेर कंपाऊंडच्या बाहेर टाकून ठेवले, साप बिंचू वगैरे काही येत नाही. हे 4 महिन्यात एकदा वापरा, 2 वर्ष खराब होतं. हे ऑर्गॅनिक आहे त्यामुळे कुत्रा, मांजर, कोंबडी, पक्ष्यांना त्रास नाही त्याचा. ओके, ठीक आहे. तर आपण सरांकडून माहिती विचारा. सर आपल्या बंबांची थोडी माहिती देऊ शकताय? हां देऊ. ओके. हा जळणावर चालणारा ओंकार बंब आहे, कागलचा सुप्रसिद्ध बंब आहे. ओके. त्याला टेम्परेचर मीटरची सोय आहे. पाणी किती गरम झालं दाखवतंय. खाली जळणाचा कप्पा आहे स्वतंत्र आतल्यात, त्यामुळं जळण वाया जात नाही. उंचावरच्या टाकीचं कनेक्शन देऊन डायरेक्ट बाथरूमच्या वरला पाणी घेता येते. अतिशय किफायतशीर असलेला असा बंब आहे. कमीत कमी जळणावर 15 मिनिटात पाणी गरम करून देतो. ओके. आणि सर आपल्याकडे सोलर पण होतो? हा सोलर आहे. सोलरची किंमत किती वाजतात ते काय? हा 200 लिटरचा 24,000 आहे सोलर. हां. 250 लिटरचा 28,000 आहे. 300 लिटरचा 32,000 आहे. ओके. आणि सर त्याची प्राइस, किंमत, सबसिडी वगैरे काय असते त्याला? सबसिडी नसते त्याला. ओके, ठीक आहे. त्याची प्राइस किती जाते तरी? 200 लिटर 24,000, 250 लिटर 28,000 आणि 300 लिटर 32,000. आणि हा आपला बंब किती रुपयाला जातो? 30 लिटरचा 7,000 आहे. ओके. 40 लिटर 8,000, 50 लिटरचा वाटा. ओके, ठीक आहे. थँक्यू सर. आपण पाहू शकता की पॉवर विडरचे पण इतके डिझाईन लावलेले आहेत. मोठं मॉडेल आहे, छोटं मॉडेल आहे, त्याच्यापेक्षा मोठं आहे. हे मशीन कोणतं आहे? चाप कटिंग. ओके. सर आता हे मटेरियल आपल्याला इथे एक्झिबिशन नंतर घ्यायचं झालं तर हे कुठं मिळू शकतं? काय आपला पत्ता? ओके. ओके. आणि हे पॉवर विडरमध्ये काय किती चार्जेस असतात वगैरे काय? ओके, वगैरे आपण करू शकतो. ठीक आहे. हे घेतलं तरी बंगाली मशीन आहे. ओके. हे त्याच्यातलं बंगाली मशीन चिकन करता येतं. साधे स्टीममध्ये. तरी याची किंमत काय जाते? याची किंमत घेतलं तर आपल्याला डिस्काउंटमध्ये आता 35,000 असते. ओके. बंगाली मशीनमध्ये घेतलं तर 20,000. याला काय सरकारी सबसिडी वगैरे असते? सबसिडी असते. GST सोडून 50% सबसिडी. ओके. GST सोडून 50% सबसिडी. आणि हे जर घ्यायचं असेल तर आपला पत्ता, ॲड्रेस?
ॲड्रेस आपला गोकुसरगाव MIDC गोकुळ चौकात HDFC बँकेचं. कॉन्टॅक्ट डिटेल्स असेल तर एकदा कॉन्टॅक्ट डिटेल्स असलं तर आपला शॉप नंबर आहे R6 आपली आहे. ॲग्रोन मशिनरीज आपल्या शॉपचा आहे. ओके, पाहू शकता इथे दूध काढण्यासाठी लागणारं यंत्र आहे. हे आपल्या MT-03 3 नंबरचं मॉडेल येते. याच्यात 15 जनावरांची कपॅसिटी असते. 2-in-1 मॉडेल आहे. गाईला म्हशीला दोन्हींना चालते. याच्याचा हा प्रेशर गेज असतो. हा प्रेशर रेग्युलेटर असतो. जेव्हा तुम्ही कमी प्रेशर सेट करता तेव्हा गाईला वापरू शकताय आणि प्रेशर थोडंसं वाढवलं की म्हशीला लागतं. त्याच्याबरोबर हा 25 लिटरचा कॅन असतो स्टेनलेस स्टीलचा. मग साधारणतः 20 ते 22 लिटर भरला की कॅन पोहोचून मग परत घ्यायचा कॅन. याची लाईफ वगैरे किती असते? तर याच्यात कसं आहे, तुम्ही क्लिनिंग आणि ऑइल चेंज वरच्यावर व्यवस्थित केलं ना प्रॉपर महिना टू महिना तर 5 ते 6 वर्ष मेंटेनन्स सुद्धा काही निघत नाही याचं. ओके. आणि ही व्हॅक्यूम पाईप मिळते 15 फुटाची. ही पूर्ण व्हॅक्यूम पाईप हा कॅन असेंबली असते. जेव्हा तुम्ही गाईच्या सरांना लावतात तेव्हा इथला पंप ऑन करायचा आणि पूर्ण धार संपल्यानंतर ही ट्रान्सपरंट पाईप असते. त्यातनं दूध दिसायचं बंद झालं की हा ग्रीनचा पंप ऑफ केला की तुम्ही ते सरात आणि सरात खाली येतात लाईन. ओके. ते ऑटो स्टॉप वगैरे काय हे होतं? नाही सर, कसं असतं सर, प्रत्येक गाईची म्हशीला कसं कपॅसिटी कमी जास्त असते, जास्त कमी असते. त्यापेक्षा मॅन्युअलीच असलेलं बरं पडते. आणि आपल्या मशीनचा प्लस पॉईंट आहे की एखाद दुसऱ्यामध्ये जर एक्स्ट्रा जरी राहिलं तरी गाईच्या सडातनं रक्त वगैरे लाल होत नाही. मसाजिंग प्रोसेस होत राहते त्याला. ओके ओके. जर समजा हा प्रोडक्ट आपल्याला घ्यायचा असेल तर आपला शॉप कुठे आहे? पोस्टल कॉलनी RK नगर रोडला आपलं ऑफिस आहे, आंबेडकर कमानी जवळ. आणि याला गव्हर्नमेंटची काय सबसिडी वगैरे असते? सर गोकुळ संघाची, वारणा संघाची आणि स्फूर्ती दूध संघाची सबसिडी आपल्या मशीनला. ओके, ठीक आहे. तरी एका मशीनची कॉस्ट किती जाते म्हटलं? साधारणतः हे 23,000 रुपयाला बसते. 2-in-1 मशीन आहे ते. ओके. आता एक्झिबिशन दरम्यान आपली ऑफर चालू आहे. ऑफर मध्ये आता किती प्राइस? आता हे 18,000 ला बसते तुम्हाला मशीन. ठीक आहे, थँक्यू. आपण पाहू शकता इथे मोटर सिस्टीम आहे. सर हे काय आहेत? स्विचेस आहेत? शेतावरची, नदीवरची, विहिरीवरची मोटर चालू बंद करायची मशीन आहे आपल्याकडे. स्प्रिंग टेक्नॉलॉजीचं. ओके. मोबाईलवरनं चालू बंद करायचं. रात्री अपरात्री आपल्याला शेतावर जाण्याची गरज नाही, मोबाईलद्वारे तुम्ही चालू करू शकता. त्यामध्ये हे स्प्रिंग कंपनीचं प्राईम मॉडेल आहे. ओके. हे तुम्ही जगातून तुम्ही चालू करू शकता. आणि ह्याच्यात ॲप्लिकेशन आलेलं आहे, नवीन मॉडेल आहे. हे आहे प्रो मॉडेल आहे आणि हे आहे प्रो. ओके. प्रो 4G. ह्याच्यात जिओ सिम कार्ड चालतं. शेतकऱ्याला रात्री अपरात्री शेतावर जाण्याची गरज नाही, मोबाईलद्वारे तुम्ही चालू बंद करू शकता. त्याच्यासोबत लाईट गेली, लाईट आली की कळवतो, वेळेची माहिती देतो. ड्रायरन, ओव्हरलोड, फेज मॉड झाला, कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम झाला मोटर त्वरित बंद करून तुम्हाला कॉलने कळवतो शेतकऱ्याला. यामध्ये मग सिम कार्ड घालायला आवश्यक असतं? यामध्ये एक सिम कार्ड टाकायचं. तुम्ही जिओ सहित सर्व सिम कार्ड वापरू शकता. वोडाफोन, आयडिया, एअरटेल, 4G, BSNL, 4G. तुमच्या शेतात कुठली रेंज आहे नदीला ते तुम्ही वापरू शकता. बरं, हा जर प्रोडक्ट आपल्याला घ्यायचा असेल तर इथल्यानंतर आपला पत्ता कुठे असणार? काय सर्व्हिसेस लक्ष्मीपुरी कोंडाळा एंडला शारदा कपेच्या बॅक साईडला ऑफिस आहे त्यांचं. एक कार्ड इथं ठेवा की म्हणजे आपल्या व्ह्युअर्सला दाखवता येईल. हे आपल्या पाईपलाईनचं सर मटेरियल आहे का सगळं? हा, पाईपलाईनचं सगळं मटेरियल आहे. हे ड्रिपचं डिव्हिजन आहे. पूर्ण ड्रिपमध्ये तुम्हाला रेग्युलर ड्रिप, सायलेंट डिस्चार्जवाला आणि आपल्या कंपनीकडून पहिल्यांदा भारताचा सगळ्यात पहिला 8 लिटर डिस्चार्जवाला ड्रिपर आपण काढलेला आहे. त्याचबरोबर फ्री फ्लो म्हणून येते, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या फिल्टरची गरज नाही. त्यामध्ये हवेची पाणी वगैरे तुम्ही रेग्युलरली सोडू शकताय. अशा प्रकारचं फ्री फ्लो म्हणून ड्रिप पण आपण यामध्ये काढलेला आहे. ओके. त्याचबरोबर आपण मल्चिंग काढलेला आहे जो 8 महिने चालणार आहे. 1 नंबर क्वालिटीमध्ये मल्चिंग आपला येतो. आपला ॲड्रेस आहे बिग मार्केट इंडस्ट्रीज, नदी किनारा, सिद्धनेरली. धन्यवाद. ओके. हे प्रोडक्शन आपलं स्वतःच आहे सगळं? नाही सर, आपण डिस्ट्रीब्युटर आहे कंपनीचे. नाशिकला प्रोडक्शन आहे. ठीक आहे सर.